आपण जे दशांश अपूर्णांकाची सिरीज सुरू केली आहे त्यामधील आज आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन येत आहोत मित्रांनो. आणि आज आपल्याला शिकायचे मित्रांनो दशांश अपूर्णांकाचा लहान मोठेपणा. आता आपण संख्यांचा तर लहान मोठेपणा ठरवू शकतो, अपूर्णांकाचा सुद्धा आपण लहान मोठेपणा ठरवू शकतो, पण दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला लहान मोठेपणा ठरवावा लागतो. त्यावेळेस मित्रांनो आपल्याला दशांश अपूर्णांक हा खूप काळजीपूर्वक अभ्यासावा लागतो. आणि हे आज आपण शिकणार आहोत की दशांश अपूर्णांकाच्या त्याच्या स्थानिक किमतीनुसार आपण त्याचा लहान मोठेपणा शिकणार आहोत. चला तर मग आपण आज सुरुवात करूया. तर आपला घटक सुरू आहे मित्रांनो दशांश अपूर्णांक आणि यातील आपण पाहूया लहान मोठेपणा. लहान मोठेपणा, लहान मोठेपणा. आता पहा मित्रांनो, आता तुम्हाला काही संख्या मी या ठिकाणी लिहितो. तर 0.03 0.50 0.30 0.30 0.235 0.42 आणि 0.6. आता आपण याला नंबर देऊया किंवा नाव देते 1 2 3 4 5 6 या ठिकाणी मी दशांश अपूर्णांकाच्या संख्या लिहिलेल्या आहेत. तर या ठिकाणी आता तुम्हाला जो प्रश्न विचारला मित्रांनो तर याच्यापैकी सर्वात मोठा दशांश अपूर्णांक कोणता. आता या ठिकाणी दिलेला अपूर्णांक आपण पाहायचा आणि याच्यावर आपल्याला उत्तर सांगायचं आहे. तुम्ही ठरवा बरं. पाहू, मी तुम्हाला थोडासा वेळ देतो. याच्यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता पहा. तर या ठिकाणी जर तुम्ही निरीक्षण केला, आता काही जणांचं उत्तर आलं असेल 0.6, काही जण म्हणत असतील 0.235, काही जण म्हणत असतील 0.50 मोठा. तर आपण या ठिकाणी गोंधळून जातो की याचं स्थान कसं निश्चित करायचं. तर इथं पहा, हे सुरुवातीला तर सगळे शून्य दिसत आहेत, त्यानंतर तर दशांश चिन्ह दिसतंय आपल्याला, आणि त्याच्यानंतर इथं 0.3 दिसते, इथं 5 शून्य दिसते, इथं 2 अंकी दिसते, इथं 3 अंकी दिसते, इथं 2 दिसते आणि इथं 6 दिसते. मग ह्याचा ठरवायचा कसा. तर अशा वेळेस आपल्याला काय करायला लागेल मित्रांनो, तर याचे जे आहे त्यावेळेस सगळ्या संख्यांचे आहेत ते 2 अंकी असू दे, 3 अंकी असू दे, 4 अंकी असू दे, कितीही असू दे दशांशाच्या नंतरचे, त्याला आपण सम करून घ्यायचे. याच्या पुढे आता इथं आपला जास्तीत जास्त 3 अंकी आहे, मग आपण सगळ्यात 3 अंकी करून घ्यायचा. दशांशाच्या नंतर 1 2, इथं 3, इथं सुद्धा 5 0 0, 3 0 0, 2 3 5 हे 3 अंकीच आहे. 4 2, इथं 0 आणि 6 0 0. आता तुम्ही म्हणाल सर हे 0 आपण का वाढवले, मग याची किंमत वाढेल. तर मित्रांनो इथं दशांशाच्या नंतर तुम्ही 0 किती जरी वाढवला तरी त्याची किंमत वाढत नाही, लक्षात ठेवा. आपण जर मूळ संख्या जर असेल तर समजा 120 आहे, याच्या पुढे जर आपण जर 0 वाढवला मित्रांनो तर इथं याची किंमत वाढते, इथं याची किंमत काय होते, वाढत जाते. इथं 120 होता, नंतर 1200 झाला, नंतर 12,000 झाला, नंतर 1,20,000 झाला, नंतर 12 लाख झाला. इथं किंमत वाढत गेली. पण दशांशाच्या चिन्हाच्या नंतर जर तुम्ही जर 0 0 0 जर देत असाल, दिलेल्या संख्येच्या पुढं जर आपण 0 0 जर दिले तर त्याच्या किमतीमध्ये बदल होत नाही, हे लक्षात ठेवा. आता बघा, दशांशाच्या नंतर ही 3 अंकी झाली, ही 3 अंकी झाली, ही 3 अंकी, ही 3 अंकी, ही 3 अंकी, ही 3 अंकी. आता याच्यावरून आपल्याला काय करायचं मित्रांनो, तर त्याचं लहान मोठेपणा ठरवायचं. आता आपल्याला याच्या अगोदर आपण शिकलेलं आहे स्थानिक किंमत. आता स्थानिक किंमत काय असते मित्रांनो, दशांशाच्या डाव्या बाजूला हे जे दशांश चिन्ह आहे याची डावी बाजू म्हणजे डावी बाजू, इकडची बाजू, डाव्या बाजूला जे असते ती काय असते, पूर्ण संख्या असते. पूर्ण संख्या असते म्हणून हे आपण एकक स्थान म्हणतो, याला एकक. आता इकडे आपण शून्यच घेतलेले आहे, पण याच्या इकडे काही नाहीये. इकडे जर संख्या असती तर ते दशक स्थान झालं असतं, पण इथं आता हे एकक स्थान झालं. याच्यानंतर येणारं जे स्थान असतं हे असतं आपलं दशांश स्थान, हे असतं आपलं दशांश स्थान. त्यानंतरचं पुढचं स्थान असतं आपलं शतांश स्थान आणि त्यानंतरचं असतं आपलं हजारांश स्थान, हे असतं आपलं हजारांश स्थान. हे आपण शिकले स्थानिक किंमत, एकक, दशांशाच्या नंतरचा दशांश, शतांश स्थान आणि हजारांश स्थान. आता सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, ज्याचा दशांश स्थान मोठा तो अपूर्णांक आता याच्यापैकी मोठा ठरणार आहे, लक्षात ठेवा. ज्याचा दशांश स्थान मोठा
तो दशांश अपूर्णांक आपला मोठा ठरणार आहे. आता पहा, इथं दशांश स्थानावर किती आहे? 0 आहे. इथं किती आहे? 5 आहे. इथं 3 आहे. इथं 2 आहे. इथं 4 आहे. इथं 6 आहे. मग मोठे कोण? 0, 5, 3, 2, 4, 6. निश्चितच मित्रांनो, तर ही 6 मोठे आहेत. म्हणजे दशांश स्थानावर 6 आहे, म्हणजे 6 काय मोठे आहेत. म्हणून या ठिकाणी आपण डोळे झाकून उत्तर द्यायचं मित्रांनो, की आपला दशांश अपूर्णांक हा सर्वात मोठा आहे. हा काय आपला सर्वात मोठा अपूर्णांक आहे. समजलं कसं उत्तर काढायचं? तर दशांशाच्या नंतर इकडे जर संख्या असतील तर मग ती संख्या मोठी ठरू शकते, पण इथं आपले सगळे सारखेच आहे. 0 चिन्ह 0 चिन्ह 0 चिन्ह 0 चिन्ह. म्हणून आपण काय करतोय? दशांश स्थानावरून त्याची किंमत ठरवतोय. दशांश स्थानावर इथं 0 आहे, 5 आहे, 3 आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे. जो दशांश स्थानावरचा मोठा तो अपूर्णांक या अपूर्णांकामध्ये आपल्याला मोठा असणार आहे. मग या ठिकाणी 6 मोठे आहेत, म्हणून हा सगळ्यात काय आहे? सर्वात मोठा अपूर्णांक. आता यानंतर आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक काढायचा आहे. आता 6 आहे. 6च्या नंतर येणारा कोण आहे? 5 आहे. 5च्या नंतर येणारा कोण आहे? 4 आहे. 4च्या नंतर येणारा 3 आहे. 3च्या नंतर येणारा 2 आहे. आणि 2पेक्षा लहान कोण आहे? तर 0 आहे. इथं आपण निश्चितच डोळे झाकून देऊ शकतो मित्रांनो. हा काय आहे? सर्वात लहान अपूर्णांक. हा काय? सर्वात लहान अपूर्णांक. हा सर्वात लहान दशांश अपूर्णांक आहे. मग याच्यापैकी दिलेल्या ह्या 6 संख्यापैकी जे आहे हा सर्वात मोठा दशांश अपूर्णांक आणि हा सर्वात छोटा दशांश अपूर्णांक. बघा मित्रांनो, तर या ठिकाणी आणखी आपल्याला थोडेसे वेगळ्या पद्धतीचे गणित पण आपल्याला विचारले जातात. तर आपल्याला या ठिकाणी 5 रुपये 30 पैसे याचं लेखन करायचे. तर आपल्याला 5 रुपये 30 पैसे. आता तुम्ही मला उत्तर सांगा. मी 2 प्रकारे देणार आहे मित्रांनो. बरेच विद्यार्थी या ठिकाणी गोंधळ करतात. 5 रुपये 30 पैसे किंवा 5 रुपये 30 पैसे. आता या दोन्हीपैकी कोणतं बरोबर आहे? 5.30 का 5.030? तर या ठिकाणी बघा मित्रांनो, तर 5 रुपये 30 पैसे हे आपलं उत्तर बरोबर आहे. का? आपलं जे उत्तर आहे ते मित्रांनो 100 पैशापर्यंत जातं. म्हणजे दशांशाच्या नंतर आपली 100 पैशापर्यंतच आपली गिनती होते. जर इथं 99 पर्यंत असेल म्हणजे हे 2 अंकीच असणार आहे. आपलं असं 3 अंकी असणार नाही. लक्षात ठेवा. रुपये पैशाचा ज्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस असं आपलं उत्तर येणार नाहीये. हे आपलं 5 रुपये म्हणजे 5.30 किंवा 3 शून्य म्हणजे 5 रुपये 30 पैसे असं आपलं उत्तर आहे. दुसरं दिले मित्रांनो 2 रुपये 2 पैसे. आता 2 रुपये 2 पैसे 2 पैसे असं लिहू शकतो किंवा 2 रुपये 2 पैसे. दोन्हीपैकी कोणतं बरोबर आहे मित्रांनो? 2.2 का 2.0 दोन्हीपैकी कोणतं बरोबर आहे? 2 रुपये 2 पैसे. तर निश्चितच मित्रांनो, तर आपलं उत्तर हे बरोबर आहे. हे 2 पैसे आहे आणि हे जर तुम्ही 2.0 जर 2 लिहिला तर याचा अर्थ झाला की हे 20 पैसे आहे. 2 रुपये 20 पैसे. म्हणून हे आपलं उत्तर चूक होणार. 2.2 जर लिहिलं तरी सुद्धा ते 20च असा अर्थ होतो आणि 2.20 जर लिहिला तरी 20च असा अर्थ होतो. म्हणजे 2.2 म्हणजेच काय? 2 रुपये 20 पैसे आणि 2.02 म्हणजे हे झालं आपलं 2 रुपये 2 पैसे. आपलं जे उत्तर आहे ते आपलं 2 रुपये 2 पैसे आहे. 7 रुपये 40 पैसे. 7 रुपये 40 पैसे किंवा 7 रुपये 40 पैसे. तर याच्यापैकी कोणतं उत्तर आपलं योग्य आहे? तर निश्चितच मित्रांनो हे आपलं उत्तर बरोबर आहे. हे 7.40 म्हणजे 7 रुपये 40 पैसे आणि हे जे आहे ते आपलं काय मित्रांनो हे चूक आहे. हे 7 रुपये 4 पैसे उत्तर आहे. लक्षात ठेवा. आपले जे पैशाची जी गिनती आहे ते दशांशाच्या नंतर 99 पर्यंतच होते म्हणून आपल्याला हे उत्तर येईल. हे या ठिकाणी आपलं हे चूक होतं. म्हणजे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे हे आणि हे. 5 रुपये 30 पैसे 5 रुपये 30 पैसे
2 रुपये 2 पैसे म्हणजे 2 रुपये 2 पैसे आणि 7 रुपये 40 पैसे 7.40 अशा प्रकारचे सुद्धा आपल्याला गणित येतात. आता ह्याच्यापैकीच पहा मित्रांनो, 5.30 2.02 आणि 7.40 या ठिकाणी तिन्हीपैकी कोणता अपूर्णांक दशांश अपूर्णांक मोठा आहे? तर निश्चितच आपण या दशांशाच्या डाव्या बाजूचा अंक बघायचा. इथं आहे 5, इथं आहे 2 आणि इथं आहे 7. याच्यावरूनच आपण ठरवू शकतो 7 आहे म्हणजे निश्चितच हा अपूर्णांक आहे, सर्वात मोठा अपूर्णांक आहे हा. आणि लहान कोणता आहे? तर हा इथं लहान आहे, हा 2 आहे या ठिकाणी एकक स्थानावर, म्हणजे हा काय आहे? लहान आहे, सर्वात लहान या तिन्हीपैकी. म्हणजे हा मोठा आणि हा लहान. आपल्या इथं दशांश आणि शतांश स्थान बघायची सुद्धा गरज पडलेली नाही. एकक स्थानावरून आपण ही संख्या लहान मोठेपणा ठरवू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो दशांश अपूर्णांकाचा लहान मोठेपणा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ठरवू शकतो. तर घाबरून जाण्याची, गोंधळून जाण्याची काहीही गरज नाहीये. जसं मी सांगितलेलं आहे तशा पद्धतीचा सराव करा. निश्चितच तुम्हाला पैकीच्या पैकी मात्र या घटकावर तुम्हाला मार्क मिळतील. हा जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.